नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हे बघा, उन्हामध्ये मी दही मिरच्या वाळवत टाकल्या आहे. त्यानंतर मी गरम पाणी घेतलं, वाटाणा टाकून भात तयार केला आणि झाडांना पाणी दिलं. सगळे कामे आटपून घेतली आणि बाहेरचं पाणी पण भरून घेतलं. त्यानंतर मी आंघोळ केली आणि देवपूजेची तयारी केली. आमच्या घराला 2 दरवाजे असल्यामुळे घरामध्ये धूळ होते आणि ते धूळ देवघरावर बसते. देवघराची साफसफाई करून हे बघा, देवासाठी मी असे आसन तयार केले आहे. तुम्ही पण असे आसन तयार करू शकता घरच्या घरी. हे आसन मी फक्त नवरात्रामध्ये टाकते. आसन किंवा देवमाळ असे तयार करते. मी घरच्या घरी अशी कलाकृती तयार करते. आधीपासून मला देवघर मोठं पाहिजे होतं, तसंच मी घेतलं आणि माझी इच्छा पूर्ण केली. देवाची पूजा असली की घरामध्ये सुख समाधानी असे असते. त्याचबरोबर माझ्या मुलीने जांभळं तोडून आणले, त्यावर मी तिखट मीठ टाकून असे बनवले आहे.